गोटे पार्कची स्थापना साधारणतः 2019-20ला झाली। मी स्वतः इथे 2020 साली आली, 6 वर्ष झाली आहे। महिन्यातून 4 ते 5 वेळा ही समस्येला सामोरे जावं लागतं। एक तर लाईट असली तर ते व्होल्टेज असो, मिक्सर चालत नाही, रोज सकाळी ही समस्या आहे। सगळ्यात महत्त्वाचं इथून मागची 6 वर्ष काय त्रासात काढले ते द्या सोडून। आज उद्या माझ्या सकाळी मुलीची MSc CITची पेपर आहे, ती आत्ता गाडीची लाईट लावून त्याच्यात अभ्यास करते। आता ह्या नुकसानीचं काय करायचं? मागच्या महिन्यात JEEचे अटेम्प्ट झाले, त्यातल्या एका अटेम्प्टला सेम हीच कंडिशन झाली। तेव्हा आम्ही मोबाईलचे टॉर्च लाव, चार्जिंगचे बल्ब लाव, ते बल्ब तरी किती तास टिकणार आहेत? तर या सगळ्या नुकसानीचं काय भरपाई म्हणून कोण करणार? बरं, आम्ही वेळेवर लाईट बिल भरत नाही का? सरकारला आम्ही कॉर्पोरेशनचं जो आपला कॉर्पोरेशन आता डबलनी वाढलंय ते भरतोय। लाईट बिलही त्याचेही चार्जेस नाही म्हटले तरी मोठ्या प्रमाणात वाढले, तेही वाढतो। तर मग आमच्या ह्या ज्या समस्या आहेत ह्या सोडवणार कोण आहे? सरकारने म्हणजे मला जे म्हणायचं आहे की याच्याकडे लक्ष कोण देणार आहे? हे जे लाईटचे आहेत ना, त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली ना, ते येतात, काहीतरी बघतात, सांगतात हां ते लोड आला, असं झालं तसं झालं, मग ते दुसऱ्या दिवशी परत येणार, मग ते त्यांचा घोटाळा काढण्यात 1 दिवस, असे 2 दिवस निघून जातात। अक्षरशः छोटी मुलं आहेत, तुम्ही आत्ताही पाहू शकता, पूर्ण रस्त्यावर लहान मुलं, बायका, मग सगळे फिरतायत, कारण घरात उष्णतेमुळे राहूच शकत नाही आहे। उष्णता एवढ्या प्रमाणात झाली आणि माझ्या आता मुलीचा पेपर आहे, हे किती मोठं नुकसान आहे। बरं, माझी ही विनंती, आज माझ्या मुलीचं नुकसान झालं आहे, पण उद्या दुसऱ्या माझ्या कोणत्या मुलांचं नुकसान व्हायला नको। लवकरात लवकर या समस्येकडे बघितलं जावं। एक वेळेस उष्णतेत झोपू शकतो, पण अभ्यास करायचं कसं? मुलं आज 12वीपर्यंत जे कष्ट केले ते पूर्ण वाया गेलेत ना। मागच्या आठवड्यापासून लाईट नाही आहे, व्होल्टेजमुळं लाईट जाते, फॅन चालत नाही, अभ्यास करूच शकत नाही। अशा परिस्थितीत आम्ही स्वतः बसू शकत नाही। प्रस्थापित नगरसेवकांना या संदर्भात माहिती वगैरे दिली का? त्यांच्यासोबत पत्रव्यवहार वगैरे केलाय का? नेहमी म्हणजे आम्ही कोणाला बोलवलं जातं, त्यांना कळवलं जातं, नेहमी हा व्यवहार केलेला आहे। किंवा नाही का, आम्ही प्रयत्न केला की त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, इथं बोलवण्याचा, ही समस्या दाखवण्याचा करू, हे आश्वासन आम्हाला आलेले आहेत, पण अजून पूर्ण झालेले नाहीत। या ठिकाणी